राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवारांचीच होती असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय। तर झालं असं, राज्याच्या राजकारणात सध्या फडणवीस अजितदादांचा पहाटेचा शपथविधी जसा चर्चेत होता त्याप्रमाणेच 2019 साली राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना लागू झालेली राष्ट्रपती राजवट आणि ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पनाच मुळात पवारांची असल्याचा मोठा बॉम्ब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोडला। ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलत होते। यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, एकदा शरद पवार म्हणाले होते की त्यांना राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवायची होती, पण त्याची सच्चाई आता मी सांगतो असं म्हणत फडणवीस पुढे म्हणतात, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पनाच शरद पवारांची होती। त्यावेळी पवार म्हणाले, मी इतक्या लवकर यू टर्न घेऊ शकत नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावा, मग मी महाराष्ट्र दौरा करेन आणि मग महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं असं सांगून भाजपासोबत येऊन आपण सरकार स्थापित करू। स्थिर सरकार आलं की राष्ट्रपती राजवट आपोआप उठेल। आपल्या माहितीसाठी सांगतो, राष्ट्रपती राजवट लागू करताना राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता स्थापनेविषयी पत्र पाठवून विचारणा केली जाते, तुम्ही सरकार स्थापन करणार का? जेव्हा हे पत्र राष्ट्रवादीला आलं तेव्हा आम्ही सरकार स्थापन करणार नाही असं राष्ट्रवादीचं पत्र मी स्वतः टाईप केलं होतं। ते माझ्या घरी टाईप झालेलं। त्या पत्रात पवारांनी काही दुरुस्ती सुचवल्या, त्या दुरुस्ती केल्यानंतर आम्ही सरकार स्थापन करणार नाही असं राष्ट्रवादीने सांगितल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती। त्यामुळे हे बघा, पवार साहेब मोठे राजकारणी आहेत, मोठी व्यक्ती आहे, ते वेगवेगळ्या बाताही करतात। जेव्हा शिवसेनेनं विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला, तेव्हा पवार साहेबांनीच आमच्याशी चर्चा केली आणि पवार साहेबच आमच्यासोबत सरकार स्थापन करू इच्छित होते। त्यामुळे त्यानंतर जे झालं ते आपण सगळ्यांनी पाहिले असं म्हणत फडणवीसांनी पवारांवर टीकेचे बाण सोडलेत, तर अजितदादांची जणू पाठराखणच केली आहे। कारण 83 वर्षीय पवारांची साथ सोडून वेगळी वाट धरल्यानं अजितदादांवर पवार समर्थकांची आणि राष्ट्रवादीच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची नाराजी असल्याची दिसून येते। तरी अजितदादांच्या बाजूनं पहाटेच्या शपथविधीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, 2019 साली शिवसेनेनं आम्हाला धोका देऊन काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती। त्यावेळी शरद पवारांसोबत बैठक झाली। शरद पवारांनी म्हटलं की आम्ही भाजपसोबत येऊ। त्यावेळी आम्ही अजितदादांसोबत चर्चा केली नव्हती, तर शरद पवारांसोबत चर्चा केली होती। निर्णयही शरद पवारांचा होता आणि त्यांनी अधिकृत केल्यानंतरच मी आणि अजितदादा चर्चेला बसलो होतो। त्यामुळे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलून पवार काका पुतण्याच्या संघर्षात एक प्रकारे अजितदादांचे हात बळकट करण्याचा प्रयत्नच केलाय। आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। ताज्या बातम्यांसाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।